हाय हॅलो नमस्कार मंडळी, खानदेश स्पेशल फूडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी अळूवडी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीत ही वडी तयार होते. आपल्याला पानांचा कुठेही रोल न करता. खूप जणांचं काय होतं ना की वडी करताना ही तुटते किंवा तिचे तुकडे पडतात. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत ही वडी कशी बनवायची ते दाखवणार आहोत. ही वडी तुम्ही 7 ते 8 दिवस स्टोअर करून सुद्धा खाऊ शकतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे पानं घेतले आहे अळूचे. तर हे अळूचे पानं मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 ते 3 हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्यांचा ठेचा केलेला आहे, चिंच आणि गुळेचा कोळ केलेला आहे, 1 चमचा पांढरे तीळ घेतले आहेत. तर मी इथे बाउलमध्ये आता 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, बारीक कट करून घेतलेले पाने, पांढरे तीळ, मिरचीचा ठेचा आणि मी इथे चिंचेचा कोळ घालत आहे 3 चमचे. याच्याने काय होतं ना की खाल्ल्यानंतर आपल्या घशाला कधी कधी खाज सुटते. तर हे चिंचेचा कोळ घातल्यामुळे त्याच्यामुळे घशाला खाज सुटत नाही. ओवा घातलेला आहे 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं. आता याच्यात आपल्याला थोडं पाणी घालून छान मळून घ्यायचं आहे. पाणी एकदाच घालायचं नाही आहे, थोडं पाणी करूनच घालायचं आहे आणि आपल्याला याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे मी थोडं पाणी घालून छान गोळा तयार करून घेतलेला आहे. ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून आपल्याला पुन्हा हा गोळा छान तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर माझ्या हाताला थोडंसं चिटकत आहे, तर मी थोडंसं अजून बेसन पीठ घालून छान तयार करून घेत आहे गोळा. तुम्ही बघू शकता इथे आपला गोळा आता छान तयार झालेला आहे. तर मी याचे आता 2 भाग करून आपण ज्याप्रमाणे कोथिंबीर वडी बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे गोळा तयार करून घ्यायचा आहे. असं लांब आकार देऊन छान. तुम्ही या पद्धतीने जर ही अळूवडी तयार केली तर अगदी सोप्या पद्धतीत ही वडी तयार होते आणि कुठेही तळताना तुटत नाही आणि 8 ते 10 दिवस तुम्ही ही स्टोअर करून सुद्धा खाऊ शकतात. तर तुम्ही बघू शकता इथे आपले रोलसुद्धा तयार झालेले आहेत. तर इथे मी पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी. तर इथं पाणीसुद्धा आपलं उकळलं आहे, त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि तेल लावून घेतलं आहे मी चाळणीला. आता हे आपल्याला रोल याच्यावरती वाफवून घ्यायचे आहेत. तर मी इथे 15 ते 20 मिनिटं हे रोल छान वाफवून घेणार आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला हे रोल छान वाफवून घ्यायचे आहेत. तर आपले रोल इथे आता वाफवून झालेले आहेत. 20 मिनिटामध्ये खूप छान वाफवून तयार होतात. तर इथे काढून घ्यायचे आता या रोलांना आपल्याला छान थंड होऊ द्यायचे आहेत. आपल्याला 5 ते 10 मिनिटं छान थंड होऊ द्यायचे आहेत रोल. आता हे रोल आपले छान थंड झालेले आहेत. आता मी याच्या वड्या कट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्या वड्या पडत आहेत, कुठेही तुटत नाही आहे. न तळताही ह्या वड्या जरी तुम्ही अशाच खाल्ल्या तरीही खूप सुरेख आणि खूप छान लागतात खायला. आणि फ्रीजमध्ये जरी तुम्ही अशा स्टोअर करून ठेवल्या आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही तळून
खाऊ शकता. तर याच प्रकारे मी आता सगळ्या वड्या तयार करून घेत आहे. तर आपल्या वड्या इथे आता छान तयार झालेल्या आहेत. आमच्याकडे तर अशाच वड्या आवडतात सगळ्यांना खायला. बघू शकता कलरही किती सुंदर आला आहे आणि पानही किती सुंदर दिसत आहे त्याच्यामध्ये. तर आता मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हा वड्या आपण तळून घेऊया. तर मी इथे तेल गरम केलेलं आहे. आता आपल्याला ह्या वड्या छान तळून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये मी टाकलेल्या आहेत. तर बघा तळताना सुद्धा कुठेही याचे तुकडे पडत नाही आहे किंवा तुटतही नाही आहे. अगदी परफेक्ट ह्या वड्या अशा तयार होतात. तुम्ही नक्कीच याप्रमाणे नक्की ह्या वड्या तयार करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशा झाल्या आहेत त्या. तर बघा किती सुंदर अशा वड्या तयार झाल्या आहे. एकही वळी तुटलेली नाही आहे किंवा कुठेही याचा तुकडा वगैरे पडलेला नाही आहे. अगदी अख्ख्याच्या अख्ख्या वड्या छान तळून झालेल्या आहेत. तर त्याच प्रकारे मी आता बाकीच्या वड्या सुद्धा तळून घेत आहे. तुम्ही या वड्या तळून सुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करून शकता. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अगदी कुरकुरीत ह्या वड्या तयार होतात. अशाच या सोप्या पद्धतीने तुम्ही ही वडी तयार करून बघा. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे. अगदी कुरकुरीत झालेली आहे. आणि माझी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.